रक्तचंदन म्हटलं की आपल्याला आठवतो तो पुष्पा, लाल बुंद, रक्तचंदनाची लाकडं आणि त्यासाठी चाललेला सगळा राडा। या रक्तचंदनाची स्टोरी सांगून पुष्पानं 2 वेळा कोट्यवधींचा गल्ला जमवला। आता पिक्चरमध्ये आपला फोकस होता तो अल्लू अर्जुनची स्टाईल आणि ॲक्शनवर, पण या रक्तचंदनानं खरंच करोडपती होता येतं हे दाखवून दिलंय ते यवतमाळमधल्या शेतकऱ्यानं। यवतमाळच्या पुसदमधले शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या मुलांनी आपल्या शेतातल्या रक्तचंदनाच्या झाडासाठी 11 वर्ष लढा दिला। ही केस लढण्यासाठी केशव यांच्या मुलांनी आपल्या निवृत्तीनंतरचा पैसाही ओतला, पण अखेर त्यांच्या या कायदेशीर लढाईला यश आलं आणि हायकोर्टानं मध्य रेल्वेला शिंदे यांना 1 कोटी देण्याचे आदेश दिले। त्यामुळे रक्तचंदनाच्या एका झाडानं केशव शिंदेंच्या कुटुंबियांना करोडपती केल्याची सध्या चांगली चर्चा होते। पुसदमधल्या या रक्तचंदनाच्या झाडाचा विषय आहे काय? केशव शिंदेंना या झाडासाठी रेल्वेनं 1 कोटी रुपये का दिले आणि यासाठी शिंदे कुटुंबियांनी कायदेशीर लढाई कशी लढली त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी या रक्तचंदनाच्या झाडाचा नक्की विषय काय आहे ते बघूयात। यवतमाळ जिल्ह्यातला पुसद तालुका, पुसदपासून 7 किलोमीटर अंतरावर खर्शी हे एक छोटंसं गाव आहे। इथे 95 वर्षीय केशव शिंदे यांची जवळपास 5.5 एकर शेतजमीन आहे। केशव शिंदे यांनी शेती करूनच आपल्या 4 मुलांना वाढवलं। त्यांच्या या शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर पंजाब, शंकर, तुकाराम आणि सदाशिव अशा त्यांच्या 4 मुलांची नावं आहेत। त्यांच्या या शेतजमिनीवर विहीर, भूमिगत पाईपलाईन, आंब्यासह इतर फळबाग, खैर, साग, ऐन अशी 8 जातीची 8 ते 10 झाडं आहेत। तसंच त्यांच्या या शेतात गेल्या अनेक वर्षांपासून एक मोठं झाड आहे। ते झाड कुणी लावलंय याची शिंदे कुटुंबात कोणालाच माहिती नव्हती। इतकंच काय, ते झाड कसलंय हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं। पण हे झाड वडिलोपार्जित आहे, 100 वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे अशी पिढ्यानपिढ्या शिंदे कुटुंबाची धारणा होती। म्हणून शिंदे कुटुंब लक्ष्मीचं झाड म्हणून त्या झाडाची पूजा करत होतं। हे गेली अनेक वर्ष सुरू होतं। 2009 मध्ये वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली। 12 फेब्रुवारी 2009ला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या मार्गाचा शिलान्यास सोहळा पार पडला। 92 गावांना जोडणाऱ्या 284 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गासाठी सरकारकडून भूसंपादनाचं काम सुरू झालं। या मार्गात केशव शिंदे यांची शेतजमीन जाणार होती। त्यांच्या शेतातच रेल्वे स्टेशन होणार असल्यानं त्यासाठी जास्त जमीन संपादित करावी लागणार होती। 2013-14 मध्ये यासाठी सरकारकडून एक सर्वे करण्यात आला। त्यावेळी रेल्वेचे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातले भूसंपादन अधिकारी हा सर्वे करण्यासाठी केशव शिंदेंच्या शेतात आले। तेव्हा शेतातील झाडं, विहीर, पाईपलाईन याचा सर्वे करण्यात आला। त्यावेळी त्यांच्या शेतातल्या त्या भल्या मोठ्या लक्ष्मीच्या झाडाचा सर्वे करताना हे झाड रक्तचंदनाचं असल्याची माहिती रेल्वेच्या भूसंपादन अधिकाऱ्यांनी केशव शिंदे आणि त्यांच्या मुलांना दिली। हे कळल्यानंतर शिंदे कुटुंबियांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण रक्तचंदनाचं झाड म्हणजे काही साधा विषय नव्हता। त्यांनी आणखी काही जाणकारांकडून याबाबत चौकशी केली आणि हे रक्तचंदनाचं झाड असल्याची त्यांची खात्री झाली। 45 फूट उंच या रक्तचंदनाच्या मौल्यवान झाडाची किंमत कोट्यवधी रुपये हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं। दरम्यान मध्य रेल्वे आणि सरकारकडून शिंदेंच्या शेतातल्या झाडांचं मूल्यांकन करायला सुरुवात झाली। तेव्हा फळबाग आणि शेतीसाठी त्यांना तब्बल 1 कोटी 33 लाख रुपयांचा मोबदला मिळाला। विहिरीसाठीही त्यांना 8 लाख रुपये मिळाले। पण भूमिगत पाईपलाईन, साग, ऐन, खैर अशा 8 जातीच्या झाडांसह रक्तचंदनाच्या झाडाचं मात्र मूल्यांकन झालं नव्हतं। तिथूनच रक्तचंदनाच्या झाडाच्या मूल्यांकनासाठी शिंदे कुटुंबाचा संघर्ष सुरू झाला। केशव शिंदे यांचा मोठा मुलगा पंजाब शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागात काम करत होते। त्यांनी या भूसंपादनासाठी वन विभाग, रेल्वे विभाग, सिंचन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात 2014 पासून पाठपुरावा सुरू केला। पंजाब शिंदे यांनी या विभागांना अनेकदा पत्र पाठवली, पण त्यांना अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरं मिळत होती। रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून रक्तचंदनाचं झाड वगळून 15 मीटर अलीकडून अलाइनमेंट बदलण्याचा प्रयत्नही झाला। तेव्हा शिंदेंनी एसडीएमकडे तक्रार केली आणि पुन्हा सर्वेक्षण होऊन पुन्हा एकदा मूळ अलाइनमेंट निश्चित करण्यात आली। दरम्यान 8 फेब्रुवारी 2018ला रक्तचंदनाचं झाड वगळून इतर जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी संपादित केली, पण रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन काही झालं नाही। उभ्या झाडाचं मूल्यांकन करता येणार नाही
असं शिंदे कुटुंबियांना वन विभागाकडून सांगण्यात आलं। पण शिंदे कुटुंबीय आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। त्यामुळे जोपर्यंत रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन होणार नाही तोपर्यंत आम्ही जमीन देणार नाही, अशी भूमिका शिंदे कुटुंबियांकडून घेण्यात आली। शिंदेंनी रक्तचंदनाच्या झाडाचं आंध्र प्रदेशातील तज्ज्ञांच्या मदतीनं खासगी मूल्यांकन केलं। तसंच खासगी इंजिनियरकडून देखील या झाडाचं मूल्यांकन करण्यात आलं। तेव्हा खासगी कंपनीच्या जागतिक मूल्यानुसार या रक्तचंदनाच्या झाडाची किंमत तब्बल 4,94,00,000 रुपये असल्याचं त्यांना समजलं। त्यामुळं या दरानुसार आपल्याला मोबदला मिळावा अशी शिंदेंची मागणी होती, पण त्याला अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता। अखेर 7 ऑक्टोबर 2024ला 95 वर्षीय केशव शिंदे आणि त्यांच्या मुलांनी रक्तचंदनाच्या झाडाच्या मूल्यांकनासाठी हायकोर्टात धाव घेतली। त्यांनी मध्य रेल्वे विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली। 6 फेब्रुवारी 2024ला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याबाबत सुनावणी झाली। मूल्यांकन झाल्याशिवाय मोबदला कसा द्यायचा आणि उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हा प्रश्न होता। त्यामुळे रेल्वेनं शिंदेंना मोबदला दिला नव्हता असा युक्तिवाद रेल्वेच्या बाजूनं कोर्टात करण्यात आला। तर मूल्यांकनासाठी आत्तापर्यंत केलेल्या पाठपुराव्याची शिंदेंच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली। दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन झालं नसल्यानं 20 मार्चच्या आत कोर्टात 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश कोर्टानं रेल्वेला दिले। त्यानुसार मध्य रेल्वेकडून 19 मार्चला हायकोर्टात 1 कोटी रुपये जमा करण्यात आले। यातले 50 लाख रुपये काढण्याची परवानगी कोर्टाकडून शिंदे कुटुंबाला देण्यात आली आहे। यासोबतच कोर्टानं रेल्वेला रक्तचंदनाच्या झाडाच्या मूल्यांकनासाठी 7 जून पर्यंतची वेळ दिली आहे। आता या झाडाच्या मूल्यांकनासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतरांची एक समिती स्थापन होणार आहे। त्यानंतर उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हे ठरवलं जाईल। त्यानंतर त्याचे जे पैसे होतील ते याचिकाकर्त्यांना देण्यात येणार आहेत असं सांगितलं जात आहे। तसंच जेव्हा भूसंपादन झालं तेव्हापासूनचं व्याजही मिळावं अशी मागणी शिंदेंकडून कोर्टात करण्यात आली आहे। त्यावर आता काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यासोबतच इतर 8 जातीच्या झाडांचं प्रकरणही प्रलंबित आहे, त्यामुळं त्यावरही निर्णय होणं अपेक्षित आहे। पण गेल्या 10 वर्षांपासून एका रक्तचंदनाच्या झाडासाठी केशव शिंदे आणि त्यांच्या मुलांनी दिलेल्या लढ्याला कोर्टात केस उभी राहिल्यावर वर्षभराच्या आतच मोठं यश मिळालंय। लक्ष्मीचं झाड म्हणून ज्या झाडाची शिंदे कुटुंब गेली अनेक वर्ष पूजा करत होतं त्या झाडानंच खरीखुरी लक्ष्मी शिंदे कुटुंबियांना मिळवून दिली आहे। याबाबत पंजाब शिंदे यांनीही माध्यमांशी संवाद साधला। कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणून रक्तचंदनाच्या मूल्यांकनाचा संघर्ष गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाल्यावर पाठपुराव्यासाठी माझा बराच खर्च झाला, पण उच्च न्यायालयानं 1 वर्षातच दिलासा दिला। आता नियमानुसार मूल्यांकन करण्यात येईल। 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार या झाडावर 2 पट मोबदला आणि 2014 पासून त्या रकमेवर व्याज अपेक्षित आहे। सध्या तरी या झाडाच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असं पंजाब शिंदे यांनी सांगितलंय। सध्या रक्तचंदनाचं झाड शिंदेंच्या शेतात उभंच आहे। तसंच रेल्वे लाईनचं काम प्रगतीपथावर असलं तरी शिंदेंचं प्रकरण हायकोर्टात असल्यानं शिंदेंच्या शेतातलं काम अजून बाकी आहे। पण आता जेव्हा ह्या झाडाचं मूल्यांकन होईल तेव्हा त्याची किंमत वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते। शिंदेंच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी रेल्वेनं 1 कोटी रुपये कोर्टात जमा केलेत, पण शिंदेंनी केलेल्या खासगी मूल्यांकनानुसार या झाडाची किंमत 4,94,00,000 इतकी आहे। त्यामुळं जेव्हा रेल्वेकडून ह्या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन होईल तेव्हा त्याची किंमत 5 कोटींपर्यंत जाऊ शकते असं वकिलांचं म्हणणं आहे। त्यामुळं आता मूल्यांकन कधी होणार आणि रक्तचंदनाच्या एका झाडाचे किती पैसे शिंदेंना मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या पुष्पापेक्षाही यवतमाळच्या पुसदमधल्या खर्शी या छोट्याशा गावात राहणाऱ्या शिंदे कुटुंबाची चांगलीच चर्चा होते, ती सुद्धा एका रक्तचंदनाच्या झाडामुळं। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।